मोहिते पाटील असं म्हणाले की काहींना शिंग फुटली आणि जिल्ह्याची राजकीय घडी जी आहे ती विस्कटली. अशा प्रकारे उत्तर असणार आहे. अरे ते स्वतःबद्दल बोलले असावेत. ते असं पण म्हणाले की पालकमंत्री जिल्ह्याला जे आहे ते मिळालं नाही. ते असं म्हणाले की पालकमंत्री पद जे आहे ते जिल्ह्याला मिळालं नाही, त्याची खंत वाटते असं. ते पाप त्यांच्यामुळेच झाले. कधीतरी काहीतरी चालू करण्यासंदर्भात बोलावं. कायम बंद करण्याबद्दलची भाषा ही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारी भाषा नाही आहे. त्यामुळे आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझी सगळ्यांनाच विनंती आहे की महाराष्ट्र ही मराठी भूमी आहे आणि इथं मराठीचा सन्मान होतच असतो. पण जेव्हा आपण विकसित महाराष्ट्राची संकल्पना पुढे मांडतो तेव्हा अनेक भाषांना सोबत घेऊन पुढे जायला लागतं आणि ते घेऊन जायचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय करतात. इथं कुणावरही कसली सक्ती नाही. परंतु आता निवडणुका आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागं झालेलं आहे. निवडणुका आल्या, आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते अशा पद्धतीची घोषणा आपण ऐकायला येईल आणि निवडणूक संपली की ही घोषणा विरून जाते, आली निवडणूक येते. त्यामुळं चिमणीचं घरटं माहिती आहे ना तुम्हाला, पावसाळा आला की बांधायला सुरुवात करते पण ते घरटं कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळं निवडणूक आल्यानंतर मराठीचं प्रेम, निवडणूक आल्यानंतर मुंबईचं प्रेम हे जे आहे हे सत्तेपर्यंत कधी पोहोचवणार नाही. निजामपूरचं रायगडवाडी झाले, नेमकं काय सांगा तुमचे सत्कार केलं? आज मला मनापासून आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड, ज्या हिंदवी स्वराज्याची छत्रपतींनी स्थापना केली आणि स्वराज्य स्थापन करून स्वराज्य वाढवण्याचं काम केलं, ज्या निजामाच्या जुलमी राजवटीचा महाराजांनी अंत केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा गड जो आहे रायगड, त्या ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये येतो त्याचं क्षेत्र निजामपूर हे नाव होतं आणि ते आपल्या सगळ्यांसाठी निजामाची आठवण करून देणारं होतं आणि आपल्या सगळ्यांसाठी ते दुर्दैवाची गोष्ट होती. शिवभक्तांसाठी तर होतीच होती. त्यामुळं परवाच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्या ग्रामपंचायतीचं नामकरण रायगडवाडी असं केलं आणि क्षेत्र निजामपूर होतं ते नाव आपण खालसा केलं आणि प्रचंड शिवभक्तामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. मी शिवभक्त आहे, मलाही त्याचा मनापासून खरं तर वारी अगदी शांततेत आणि छान पद्धतीने पार पडली. मात्र कुठेतरी एक गालबोट लागताना दिसलं की 3 वारकऱ्यांचा बुडून हा मृत्यू झालेला आहे. वारी आणि आज झालेल्या दुर्घटनेचा संबंध जोडणं तितकंसं योग्य नाही आहे. वारी खूप शांततेनं झाली, वारी खूप स्वच्छ आणि सुंदर झाली, वारी खूप नियोजनबद्ध झाली, वारी प्रचंड उत्साहानं झाली आणि आपण सगळ्यांना बघितलं की जवळजवळ आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वोच्च संख्या वारकऱ्यांची भाविकांची होती. जवळजवळ 27.5 लाखाच्या वर संख्या गेली आणि वाटेत पालख्यांचं दर्शन घेतलेला कोट्यावधीचा जनसमुदाय होता. त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांच्या सुविधा, वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची तयारी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली आणि आपण सगळेजण बघताय त्याचा रिझल्ट. आज वारी यशस्वी पार पडली. अगदी पालखीचे विश्वस्त असतील, देवस्थानचे विश्वस्त असतील आणि खास करून आमचे वारकरी आणि भक्त असतील, या सगळ्यांनी एकही माणूस असा आज भेटत नाही की ज्याने वारीच्या बद्दल काही तक्रार असावी. असं एकही वारकरी भेटला नाही किंवा एकही विश्वस्त भेटला नाही आणि याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे की मुख्यमंत्री महोदयांनी ना जे अपेक्षित होती ती वारी आम्ही सगळ्यांनी मिळून विठुरायाची आणि माऊलींची पार पाडली. तुकोबारायांचे पालखीचंही प्रचंड मोठं स्वागत आपण सगळ्यांनी केलं, आलेल्या सगळ्या दिंड्यांचंही स्वागत केलं. त्यामुळे मला मनापासूनच आनंद आहे की एवढी सुंदर वारी पार पडल्याचा.